नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला ओव्हनमध्ये बट्टी कशी करायची त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी जाड गव्हाचं पीठ एक मोठी वाटी, त्याच्यामध्ये 2 चमचा तेल टाकायचं। आता तेल टाकलेलं आहे। आता अर्धा चमचा खायचा सोडा आणि ओवा, जिरे, मीठ, हळद आणि बडीशोप याचं वाटण बनवून घ्यायचं। थोडंसं जाड वाटण बनवून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये ते टाकून द्यायचं आणि पीठ एकजीव करून घ्यायचं। हाताने चांगलं मळून घ्यायचं। जे पिठाला चांगलं तेल लागलं की मग त्या बट्ट्या मऊ येतात, अगदी तोंडामध्ये टाकल्यावर विरघळतात, इतक्या मऊ येतात। आता पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। नवीन शिकाऊ मुलीसुद्धा पटकन बनवतील, इतकी सोपी रेसिपी आहे। आता आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। थोडंसं सैलच पीठ मळायचं, जास्त घट्ट मळायचं नाही, कारण त्याच्यामध्ये रवा असतो। रवा असल्यामुळे पाणी थोडंसं शोषून घेतं। आता पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचं। आता 10 मिनिटं झालेले आहेत। आता पीठ पुन्हा तेल लावून मळून घ्यायचं आणि पोळपाटावर गोळे करून लाटून घ्यायचे। बाबाकडे काय बघ, आपल्याकडे जाड पीठ नसलं तर आपण रोजच्या खाण्याच्या पिठामध्ये थोडासा रवा टाकून त्याच्या पण बट्ट्या बनवू शकतो, पण मी जाड दळून ठेवते। आता पिठाचा गोळा पोळपाटवर लाटून घ्यायचा आणि त्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आणि त्याचे लोळ बनवून त्याच्या बट्ट्या बनवायच्या। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या प्रकारची बट्टी दाखवली, आता मी दुसरा प्रकार दाखवत आहे। अजून एक प्रकारची बट्टी मी तुम्हाला करून दाखवणार आहे, त्याचा पण व्हिडिओ बघा, मला कमेंटमध्ये कळवा। आता आपल्या आवडीप्रमाणे आपण बट्ट्या बनवून घेऊ। मी लहान साईजच्या बट्ट्या बनवल्या, कारण त्या शिजायला जास्त वेळ लागत नाही। अशा प्रकारे बट्ट्या बनवून घ्यायच्या। अगदी सोपी प्रोसिजर आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे। आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत। आता मायक्रो ओव्हन आपण 10 मिनिटं प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं। आता एका ट्रेला आपण थोडंसं तेल लावून घेऊ, त्याच्यावर सर्व बट्ट्या ठेवून देऊ। आता ओव्हन 30 मिनिटं आपण 180 डिग्रीवर सेट केलेलं आहे। आता ओव्हन मध्ये तो ट्रे ठेवून घेऊ। पूर्वीच्या बाया सेंटरला ठेवू गौऱ्यांवर बट्ट्या शेकायच्या, त्याचप्रमाणे या बट्ट्या होतात। आपल्याकडे गौरी वगैरे काही नसते। 180 डिग्रीवर 30 मिनिटं ब्रेक करण्यासाठी ठेवलेल्या आहेत। थोडेसे 15 मिनिटं झाले की परत बट्टी उलटून घ्यायची, खालची बाजू वर करून घ्यायची, मग ते सर्व बाजूने व्यवस्थित शेकल्या जातात। अगदी तेलकट नाही, तुपकट नाही, डायबिटीज डाएट BP वाल्यांना खायला खूप चांगले आहेत।
अशा प्रकारे बट्ट्या बनवल्या तर अगदी मऊ शिजतात. आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत. बघा किती मऊ झालेल्या आहेत. आपल्याला आवडीप्रमाणे आपण त्याच्यात तूप टाकायचं. सहज हाताने चुरल्या जातात. इतक्या छान आणि मऊ बट्ट्या होतात. पूर्वीच्या बट्ट्यांसारख्याच आपण ओव्हनमध्ये बनवू शकतो. बघा मी तुम्हाला चुरून दाखवते. तुम्ही अशा सुद्धा नुसत्या सुद्धा खाऊ शकता. इतक्या मऊ लागतात. सहज चुरल्या जातात. वरण भात, गंगाफळाची भाजी आणि त्याच्यासोबत गरमागरम बट्टी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. बघा साध्या वरणासोबत सुद्धा छान लागतात. फोडणीच्या वरणासोबत सुद्धा छान लागतात. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही बनवू शकता. वरून थोडंसं तूप टाकायचं. गरमागरम खायला द्यायचे. हे बघा किती छान बट्ट्या झालेल्या आहेत. खूपच छान अगदी मऊसूत बट्टी झालेली आहे. परत तुम्हाला मळून दाखवते. अगदी झटपट चुरली जाते. त्याच्यावर तूप, साजूक तूप. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.